तुम्ही कधी चपातीचे नूडल्स खाल्लेत काय? खाल्ले नसले तर आज मी तुम्हाला माझी रेसिपी सांगते. तर तुम्ही बघा, हे मी घेतलेलं आहे आपलं गव्हाचं पीठ आणि याची नाही का आपल्याला गोल आणि थोडीशी अशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे. तर ही चपाती घेतल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला अशी मस्तपैकी कढई गॅसवर ठेवायची. त्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागते ना तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये आपली चपाती जे बुडाला चिटकणार नाही म्हणून त्यामध्ये नाही का थोडंसं तेल टाकून घ्यायचे. तेल टाकल्यानंतर जी आपली चपाती आहे ना ती आता कढईला अजिबात चिटकणार नाही. मग ही चपाती जाडसर केलेली आहे ती कढईमध्ये आपल्याला मस्तपैकी अशी वाफवून घ्यायची. आपल्याला जेवढ्या चपात्या लागतात ना तेवढ्याच आपण चपात्या बनवून घ्यायच्यात, लाटून घ्यायच्यात मस्तपैकी. आता हे बघा मी घेतलेलं आहे वाफवून आणि आपल्याला चाकून आपल्याला जसं कट करता येते ना तसं कट करायचं. आणि हे बघा इथं असे बारीक बारीक झालेले आहेत. मी थोडं जाडसरच घेतलेलं आहे. आणि घेतल्यानंतर इथं बघा मी कांदा, मिरची, पत्तागोबी आणि कोथिंबीर, तुम्ही नाही का तुमच्या आवडीने दुसऱ्या पण भाज्या घालू शकता. आता मी माझ्याकडे एवढ्याच होत्या म्हणून मी एवढ्याच घेतलेल्या आहेत. इथं कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिरे, तुम्ही लसण अद्रक पेस्ट पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेली आहे कारण खात नाहीत लेकरं. ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्यात आणि याच्यामध्ये टमाटर पण तुम्ही टाकू शकता. आणि हे पूर्ण टाकून एकजीव करून घ्यायचे मस्तपैकी असं हलवून. आणि आपला कांदा लालसर होऊ द्यायचा आहे. लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये नाही का आपल्याला चवीनुसार जे जे आपलं लागते ते टाकून घ्यायचे. मीठ, हळद आणि आपलं काय म्हणतात जिरे पावडर, धने पावडर आणि तुमच्याकडे जे जे मसाले आहेत ना घरगुती तुम्ही ते मसाले पण वापरू शकता. तर मी आपले हे सगळे घरगुतीच मसाले घेत आहेत, बाहेरचं माझ्याकडे काहीही नाही आणि कोणता नूडल्स वगैरे मसाला पण नाही. मी आपले घरचेच मसाले घेतलेत आणि त्यामध्ये टाकला थोडासा सॉस टाकल्यामुळे आपल्या नूडल्सला थोडीशी वेगळीच चव येईल म्हणून तो पण मी टाकून घेतला आणि असं मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे. एकजीव केलं ना मग त्याच्यामध्ये नाही का आपल्याला हे नूडल्स वगैरे आपण बनवलेले आहेत ते टाकून घ्यायचे चपातीचे बारीक बारीक. आणि हे टाकल्यानंतर बघा हे बिलकुल परातीला पण चिकटले नाहीत. आणि ह्याच्यामध्ये वरून नाही का हलवून घेतल्यानंतर अशी कोथिंबीर आणि कच्ची गोबी आपल्याला वरून टाकायची आहे आणि ती पण एकत्र असं एकजीव करून घ्यायची आहे. घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती भारी आपले नूडल्स दिसत आहेत ना, मार्केटसारखे नूडल्स. तुम्ही हे तुमच्या लेकरांना पण खाऊ घाला, एवढे पौष्टिक आहेत, बाहेरच्यापेक्षा पण खूपच भारी. एकदा जर बनवले तुमचे लेकरं पण म्हणतील. आता माझा मुलगा बघा इथं म्हणत आहेत खूपच मस्त झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.